कि धर्म के आधार पर मुस्लिमों को किसी भी प्रकार का आरक्षण गैर संवैधानिक है, इसका सवाल ही पैदा नहीं होता है। तुम्हाला वाटतं संसदेत फक्त शांततेत कायदे बनतात? काल लोकसभेत जे घडलं ते एखाद्या बॉलिवूड थ्रिलरपेक्षा कमी नव्हतं। अमित शहा आणि अखिलेश यादव आमने सामने आले आणि विषय होता देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारा सर्वात मोठा मुद्दा, आरक्षण आणि जातनिहाय जनगणना। आवाज इतका का वाढला की लोकसभा अध्यक्षांना थेट मध्यस्थी करावी लागली। मुसलमानांच्या आरक्षणावर अमित शहांनी असं काय विधान केलं ज्यामुळे संपूर्ण विरोधक गप्प झाले? चला आज आतली बातमी सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण। आजचा आपला विषय असा आहे ज्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप आणला आहे। संसदेचं एक अत्यंत महत्त्वाचं विशेष अधिवेशन सुरू होतं। चर्चेचा मुख्य विषय होता संविधान दुरुस्ती विधेयक, महिला आरक्षण आणि बहुचर्चित परिसीमन विधेयक म्हणजे डिमिलिटेशन बिल। सुरुवातीला चर्चा शांततेत चालू होती, पण अचानक या चर्चेने असं वळण घेतलं की संपूर्ण देशाचं लक्ष याकडे वेधलं गेलं। समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आणि त्यांच्या आरोपांना अक्षरशः शब्दांनी चिरडून टाकण्यासाठी उभे राहिले देशाचे गृहमंत्री अमित शहा। लोकसभेत जेव्हा महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू होती तेव्हा अखिलेश यादव थोडे आक्रमक झाले। त्यांनी सरकारला थेट सवाल केला। ते म्हणाले की पहा, आम्ही समाजवादी पक्ष महिला आरक्षणाच्या तत्वत बाजूने आहोत, महिलांना हक्क मिळायला हवे, पण सरकारला हे विधेयक याच वेळी आणण्याची इतकी घाई का झाली आहे? जल्दीबाजी क्यों है आपको? आपको जल्दीबाजी क्यों है? महिला विधेयक के पक्ष में हम, आप जनगणना क्यों नहीं कराना चाहते? ये अध्यक्ष महोदय, आप सेंसस ये इसलिए नहीं करना चाहते हैं कि जैसे ही जनगणना होगी हम सब लोग जाति गणना मांगेंगे, जाति गणना होगी तो हम आरक्षण मांगेंगे, इसीलिए आप लोग धोखा दे करके आना चाहते हैं। या एका मुद्द्यावर त्यांनी सरकारला डिफेन्सिव्ह मोडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते विसरले होते की समोरून उत्तर देण्यासाठी अमित शहा बसले आहे। अमित शहाने थेट समाजवादी पक्षाच्या राजकारणावरच निशाणा साधला। अत्यंत शांत पण कडक शब्दात शहा म्हणाले की अखिलेश जी ने कहा जनगणना क्यों नहीं हो रही। मैं पूरे सदन के माध्यम से देश की जनता को बताना चाहता हूं, जनगणना का काम शुरू हो चुका है, जारी। दो, उन्होंने कहा कि हम जाति जनगणना का मांग करेंगे। मान्यवर, मैं आपके माध्यम से सदन को बताना चाहता हूं कि सरकार ने जाति की जनगणना करने का निर्णय ले चुकी है और आप बैठिए बता दो। अरे बैठिए भाई, बैठिए। और जाति के साथ ही ये जनगणना हो रही। पण अमित शहा इथेच थांबले नाही। त्यांनी अखिलेश यादवांवर एक जोरदार राजकीय टोला लगावला। शहा म्हणाले सध्या देशभरात हाऊस लिस्टिंग म्हणजे घरांची मोजणी सुरू आहे। उनको मालूम पड़ना चाहिए कि अभी घरों की गिनती हो रही है और घरों की कोई जाति नहीं होती। समाजवादी पार्टी का चले तो घरों की भी जाति तय कर ले। मान्यवर, जब व्यक्तियों की जनगणना होगी, नागरिकों की जनगणना होगी, तब उसमें जाति का कॉलम रखा है। या एका वाक्याने संसदेत सत्ताधारी बाकावर एकच हशा आणि गोंधळ उडाला, पण खरा राजकीय बॉम्ब शहांनी त्यानंतर फोडला। त्यांनी थेट धर्माधारित आरक्षणाचा मुद्दा काढला। अमित शहा अतिशय स्पष्टपणे म्हणाले की धर्मेंद्र यादव जी ने एकदम गैर संवैधानिक बात करी, मुस्लिम महिलाओं को आरक्षण की। मान्यवर, हमारा संविधान किसी भी प्रकार के धर्म के आधार पर आरक्षण की कतई मंजूरी नहीं देगा। और मैं फिर से संकल्प सरकार का बताता हूं कि धर्म के आधार पर मुस्लिमों को किसी भी प्रकार का आरक्षण गैर संवैधानिक है, इसका सवाल ही पैदा नहीं होता है। मग ज्या मुस्लिम महिला देशाच्या लोकसंख्येचा अर्धा भाग आहेत आणि ज्या 50% आरक्षणाच्या कॅप बाहेर आहेत, त्यांना यातून वेगळं आरक्षण मिळणार की नाही? अध्यक्ष महोदय, अनडेमोक्रेटिक बात माननीय मंत्री जी ने कही। हो सकता है उन्होंने धर्म की बात कही हो, लेकिन पूरा देश
आधी आबादी को आरक्षण चाहता है। अध्यक्ष महोदय, मैं माननीय मंत्री से जानना चाहता हूँ क्या मुस्लिम महिला आधी आबादी में नहीं आती हैं? यावर अमित शहाने क्षणाचाही विलंब न लावता असा टोला लगावला की विरोधी पक्ष निरुत्तर झाले। शहा म्हणाले की समाजवादी पार्टी सारी टिकटें मुस्लिम महिलाओं को दे दे, हमें कहाँ आपत्ति है, हमें कोई आपत्ति नहीं है। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर काल लोकसभेत झालेला हा वाद फक्त महिला आरक्षणापुरता मर्यादित नव्हता। हा वाद आहे देशाच्या भविष्यातील राजकीय गणितांचा, 2029च्या निवडणुकांचा आणि अर्थातच जाती धर्माच्या वोट बँकचा। अखिलेश यादव यांना जातनिहाय जनगणनेवर जोर देऊन मागासवर्गीयांची मत मिळवायची आहेत, तर अमित शहाने धर्मधारित आरक्षणाला स्पष्ट नकार देऊन भाजपच्या हिंदुत्ववादी आणि संविधानाचा स्टँड एकदम क्लिअर केला आहे। आता एक प्रश्न तुमच्यासाठी, तुम्हाला काय वाटतं 2011च्या जनगणनेच्या आधारावर लोकसभेच्या जागा वाढवून मतदारसंघाची पुनर्रचना करणं योग्य आहे का, की अखिलेश यादव म्हणतात तशी आधी नवी जातनिहाय जनगणना व्हायला हवी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।